नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, कापसाचा भाव वाढणार की नाही? मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून बाजारात कापसाचा भाव हा स्थिर आहे. कोणी म्हणतं भाव वाढणार, तर कोणी म्हणतं अजून घसरणार. पण खरी परिस्थिती काय, आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कापसाचा भाव हा फक्त आपल्या गावात किंवा राज्यात ठरत नाही, तर तो ठरतो आंतरराष्ट्रीय बाजार, मिल्सची मागणी आणि सरकारी धोरणावर. सध्या भारतात अनेक ठिकाणी कापसाचं उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे बाजारात माल जास्त आहे आणि मागणी थोडी कमी आहे, म्हणूनच भाव अडकलेले दिसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिल्सकडून खरेदी कमी झाली आहे. कापड उद्योगात सध्या मंदी आहे, त्यामुळे मिल्स मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करत नाहीत. जोपर्यंत मिल्सची मागणी वाढत नाही तोपर्यंत बाजारात मोठी तेजी येणं अवघड आहे. पण शेतकरी बांधवांनो, याचा अर्थ असा नाही की भाव कधीच वाढणार नाही. मार्च ते मे या काळात हळूहळू बाजारात कापसाचा स्टॉक कमी होतो, मिल्सला कच्चा माल लागतो आणि इथूनच सुरू होते भाववाढीची शक्यता. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढला, डॉलर मजबूत झाला आणि भारतातून निर्यात वाढली तर नक्कीच कापसाला चांगला दर मिळू शकतो. मग आता शेतकऱ्यांनी काय करावं? तर ज्यांना पैशाची खूप गरज आहे त्यांनी थोडा थोडा कापूस विकत जावा. पण ज्यांच्याकडे साठवणूक करण्याची सोय आहे त्यांनी घाई करू नये. मार्च एप्रिलपर्यंत थांबून बाजार पाहावा. लक्षात ठेवा मित्रांनो, कापूस हा संयमाचा खेळ आहे. घाईत विकला तर तोटा, विचार करून विकला तर फायदा. तुमच्या भागात सध्या कापसाला काय भाव आहे आणि तुम्ही कापूस विकला का अजून थांबला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.